अरे लाईनच नाही हे काय डायरेक्ट घ्या ना माझ्या ऑफिस माझ्या सरपंच 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 माझं चलाय ना बंद करून रेकॉर्ड करावं वाटायला मी रेकॉर्ड करू लागलो चलाय ना नेट चलाय ना त्यामुळे बंद करून रेकॉर्डला लावा वाटायला मला तुमचं रेकॉर्ड आहे का नेट बंद करायला वाटलं सगळ्यांना छत्रपती शिवराय गणरायाच्या आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रासह देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांततेत जायचं. आपण इथून लगेच आता प्रेस संपली. आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे. थांबायचं नाही. शेवटी आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर सुरू होणार. आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही. आपल्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्याला खुर्ची वागणूक दिली जाईल. शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई खेळायची. त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो. जो कोण संयमानं राहील, ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे, ज्याच्यात संयम पण आहे, ज्याच्यात आक्रमकता पण आहे, ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे, तो माणूस 100% यशस्वी होतो. म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा. काही गडबड करू नका. जितके दिवस लागतील तितके.
पण संयम ढळून द्यायचा नाही. अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. दिसत नसलं, आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका. अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल. इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते, विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला लोक रोखलं जातं. गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं. आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्याला इथं बसवलं का, हाही आमचा आता प्रश्न आहे. राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची, सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहासाहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो, याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता, याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधी मेलं तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले, त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडोंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही. त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी या 2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट, त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला
कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्याला पुढेच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025चा काहीतरी कायदा आहे, आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस. आम्हाला निघायच्या टायमाला सांगते की अमुक अमुकने याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली. आता हे लय लांब चाललं. आता अरे इंग्रजांना रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला केव्हा निघायचं आज रात्रीत काय करायचं. म्हणजे ते डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याचिका लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे, आणि लगेच निकाल लागून घेतला. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवतेसमोर उभा राहणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता, हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक एक गोळ केला, ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची, पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं. त्याचं ऑफिस सुद्धा सापडा नव्हतं. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना, ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला का ना, जवळपास रात्री 12-1 वाजला होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनिला, त्याचं काहीतरी सांगायचं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे, नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला, तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला, त्याला काहीच नाही, हे खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापडलं. ही सत्य परिस्थिती. कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही. बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं जाणलं. आता कळलं ना मला, देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही. आता लक्षात येईल. परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या आडून पाहिलं आहे का नाही. आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे, क्लिअर आहे. कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल. मग आता त्या 2025चा नवीन कायदा कालच आला आहे. काय हुंबलच व्हायचं काम हे परत आता आयला म्हणलं पुन्हा म्हणजे घोडे लावले. ते आता आमची खेड्याची गरीबाची भाषा आहे. आता काय करणार त्याला. बरं कायदा कसा बनेला माहितीये का, आपली सगळ्या स्वारीची अधिसूचना काढली, आपली सगळ्या स्वारीची अधिसूचना काढली, त्यावेळेस हरकती मागितल्या की कायदा बनेल, हरकती फिरकती मागितल्या का नाही, तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी. ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर 2 दिवसात केला म्हणल्यावर तर हरकतही नाही. इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी हरकत घेतल्या करायचीच. बघा ही लय शोकांती काय राज्याची. पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे, छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे, 33 कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे, सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद दे. आपल्याला
वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत. धनगर बांधवाचे मरणाचे पोट्टे आले तिकडच्या करीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला, आपल्या सोबत द्यायला. गरीब मुस्लिम बांधव आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब ओबीसी आपल्या सोबत आहेत. सगळेजण सोबत आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ते मात्र कोणी करू नये. हे बघा, परवानगी येत असती जात असती, आपण हटत नाही. तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, ते करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी. नुसती परवानगी दिली नाही, तुम्ही मराठ्यांना अडवलंय. गॅजेट असून देत नाहीत. मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाहीत, जी आर काढीत नाहीत. म्हणून काल एका पोरानं, आमच्या बांधवानं त्या भयानं लातूरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही. आणि तुम्हाला मारायचं, मी मुंबईला आलो, मला मारून टाका तिथं गोळ्या घालून. मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार, मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब आता. कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेले, त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर आहे. देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवतो. आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या, तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या. मराठ्यांच्या पोराला माझे हात जोडून विनंती, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केली, काय अर्थ आहे त्या आरक्षणाला? त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे. एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून रस्ता सर करणारे, तेवढं लक्षात ठेवा. मुंबईकडे कूच करणारे, फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव. आत्महत्या करू नका. शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि शांतता कोणी सोडायची नाही. आता जेवढे प्रसंग येणार आहे, आज उद्या परवा, मला वाटतं आपले 7 का 8 टप्पे ठरलेले, त्याप्रमाणे येत जात राहते. त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, एकानी दगडफेक जाळपोळ फक्त करायचं, एवढं सांभाळा. तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा. लढाई जिंकायची, आता कायच करू नका. आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन. फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करू नका. आणि शेवटचं सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठे, गरीब, कामगार, मजूर, नोकरदार, सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकराबाळीसाठी लढायला चालू आहे. जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा. हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती, तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही. इतका पक्का निर्धार मी आता केलेला. त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडे आलेले मराठी, सगळ्यांनी एक जीवानं राहायचं. आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडे, आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे. बेसावध कोणी राहायचं नाही. इतक्या सावध भूमिकेत राहायचं. आता ही लढाई विजयाकडे नेऊस तर, शेतात असला तरी मुंबईकडे कानं ठेवा. नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतोय मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष. समाजाने गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं, हे कोणी विसरू नका. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच, सदस्य,
जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात सांगा, तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली. अशी संधी पुन्हा नाही. या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ह्यो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असलात, विरोधात असू किंवा सत्तेत असू, तुम्ही आमचेच, आम्ही तुमचेच, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या, विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा तीच शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही. मनात काही मतभेद असते तर ती वेळ नाही. खूप अटीतटीचा सामना आहे, खूप आता अटीतटीचा सामना आहे. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे, कारण समाजावर संकट घोंघवतोय जाणून बुजून. आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे. ही तुम्हाला माझी अंतरवालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला, श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती, काना डोळा करू नका. तुम्हाला ह्यो समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार नाही. गरीब मराठ्यांवरती अत्याचार, अन्याय व्हायला लागला, त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली, ह्यो राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून मतभेद, मनभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला लोटा. योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची, तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कुणीही वाईट येडवाकडे वागायचं नाही. शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन, आमरण, उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहे. त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढं बघू. पण चालताना गाड्याची रेस लावायची नाही, एका पुढे एक पळवायचा नाही. मागे राहिला तरी मुंबई जायचं, पुढे घेतली तरी मुंबईला जायचं. आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका, कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि तसंच गाड्या हाणायच्या. शक्यतो मोटरसायकल दमाने हाणा, नसता मोटरसायकलवाल्यांनी मुंबईला येऊ नका. पडले, पाऊस आहे, खूप त्रास होईल. आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्यात, त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातच झोपायला लागलेत, त्यामुळे त्रास होत नाही. तसं मोटरसायकलवाल्याला त्रास होईल. तुम्ही शक्यतो येऊच नका, तुम्हाला त्रास होईल असं नको. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला साथ द्या. कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललोय. आता आपणच आपले पाहुणे, आपणच आपले मित्र, आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं. कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले. आपण सगळे स्वयंसेवक आहे. स्वयंसेवक किती पुरणार तुम्ही बघा. आता आणखी उद्या परवापासून 50,000 लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही. आणखी 2 दिवसांनी बघा कसं मराठा समाज मुंबईकडे येतोय. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त तुम्ही दमाने चाला.
गाड्या धडकू देऊ नका एकमेकाला आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा. ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तो दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच. त्याच्यामुळे बेसावध गाड्या हाणू नका. जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची, तिथंच बाजूला लावून झोपायचं. झोपीत गाडी कुणी हाणायची नाही. उशीर झाला तर एक दिवस लेट आहे ना, मुंबई कुठं चालली नाही, मला कुठं जायचं नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा. आता आपल्याला मुंबईकडे निघायचंय. धन्यवाद. जय श्री. शांत बसा, शांत बसा, एक मिनिट शांत बसा, एक मिनिट शांत बसा. अरे एक मिनिट शांत बसा. समोर गेलं सगळे घे हरवते. शांत व्हा. परवानगीसाठी अर्ज काल केलाय का आज करणार? मोबाईल घ्या चांगली गोष्ट आहे की काही अटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती की परवानगी देणार आहे. अटी शर्ती मान्य करून कौतुक करतो. जर ते परवानगी देतात अटी शर्तीवरती, आम्ही अटी शर्तीचं मराठा समाज म्हणून 100% पालन करणार ही आमचा शब्द आहे. आणि परवानगी ते देतात म्हणल्यानंतर तर या 7 कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक. पण परवानगी देत असताना 5,000पेक्षा जास्त गर्दी होऊ नये असं सांगितलं जात आहे. मी बघतो ना, मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईल. कारण आता मला अशी माहिती मिळाली, आता खरी का खोटी माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण मध्ये कुठं शिवनेरीला का कुठं तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले. शिवनेरीला का तिथं बहुतेक येऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्या, चालू असतं. आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही. कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सन्मानानं करायची असती, त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही. हा विचार करतो. तुम्हाला आता काय सांगितलं? शांत राहायचा. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का? आणि गेल्यानंतर तुमचं काय प्लॅन आहे? नाही, आता ते मी न्यायालयावरती कधी बोलत नाही. आम्ही सन्मान करतो त्यांच्या पूर्ण अटीचं कारण पाठीमागच्या वेळेस केलं होतं. आता ती वकील बांधवांची बाजू नाही काय, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण न्याय म्हणजे 100% आमचं आज कोर्टात जाणार आहेत का तुम्ही? वकील बांधवाला आम्ही रात्रीच सांगितलं, कारण कॉफी मला 8 वाजता दिली रात्री आपल्या खांदेसाहेब राजेवरती साहेबांनी. त्यानंतर मग आता ती पुढे आमची नाही. याच अटी शर्तीवर जर परवानगी दिली तर त्याचं पालन होणार आहे का? 5,000 लोक किंवा आणखी काही गोष्टी? परवानगी वाचल्यावर मी त्याच्यावर झालं तर जरतरवर नाही. मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो, त्याच्यानंतर तुमच्याशी पहिल्या बोलून बसला. फक्त वर नाही. मी आता मुंबईकडे निघतोय आणि निघा. काल रात्री अंमलबजावणी पुढ्या मागणी JRC कशाला परवानगी नसतं म्हणून. आता तुम्ही नुसतं जेवायचं असलं तरी परवानगी म्हणलं होतं. मग काय जमदार बोललो, जेवायला पण परवानगी असते होय, चालायला परवानगी असते होय. चालायला परवानगी म्हणलं जेवायला म्हणलं होतं. मग तर झालं हे पण त्याच्यानंतर सांगा. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीचा आधार हे मराठा आणि कुणबी करून त्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट हे तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची. सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची ते लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून आता 1.5 वर्ष झालं सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची. सर सकट सगळ्यात विशेष मागा घेऊन मागे घ्यायच्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीला द्यायची लगेच. ते परवा देतो तेरवा देतो ना चालू ते नाही. अशा 9, 10, 8 ते 9 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिल्या. आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून झाल्या. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाहीत.
ते तातडीनं सगळं मार्गी काढलं पाहिजे. व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली नाही पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही. अशा मागण्या सांगितल्या, त्याची अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं आहे. काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले, आमची चर्चा करण्याची तयारी आहे, तुमची तयारी आहे का? आम्ही गाव नाही म्हणलं चर्चेला, ते सांगितलं तुम्हाला. आता तुम्ही त्या अगोदर सांगून टाकलं जे आहे ते काय सोशल मीडियाला सांगत जायचं आपलं. कारण आपला गरीबाचा पाठीला काही उगा यांना सांगायचं. त्यांचा रात्री फोन आला 10-11 वाजता आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने ते शिष्टमंडळ चर्चेला येणार आहे, शिवनेरी वाटतं. मग काय तिथं चर्चा होत असती, हे मराठ्यात सांगू थोडं, हे चर्चा होत असती. आता चर्चेवर विश्वास नाही ठेवायचा, लीक घेतलं त्याच्यावर डायरेक्ट अंमलबजावणी. पण कोणी जर सन्मानानं आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर एकाही पोरांनी विरोध करायचा नाही, वाट द्यायची, काही बोलायचं नाही, सन्मानानं वाट लावायचं काम करायचं. बरं मला सांगा की कुणाचा निरोप आला होता? विखे पाटील साहेब. कुणाचा निरोप आला होता? कुठं बैठक होणार आहे? कुठं चर्चेला बोलणार आहे? कुणाला कुणाला बोलायचं? बैठक नाही, तुम्ही तिथं भेटताल, त्या गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं. मी खोली खाली बसणार नाही. कोण तिथे हा म्हणले तुम्ही कोणाचा पोर आहे कडं तिथे हा म्हणले गाडीवर. मग आता तिथं आता जसं असेल तसं ना, आता मी जसं असेल तसंच बसणार ना. गाडीवर असलं त्याला गाडीवर बसणार, तुम्ही नाही बसत त्याला गाडीवर. त्याला काय समजतं की काय राईट असणार पाहिजे समजतं.